राहता येथील प्राचार्य डांगे पॅटर्न अंतर्गत सुरू असणाऱ्या प्रीतीसुधाजी ज्युनियर कॉलेजमध्ये आता इयत्ता 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी फिजिक्सवाला विद्यापीठ पाठशाळा लर्निंग सेंटरची सुरुवात होत आहे। प्राचार्य डांगे पॅटर्नद्वारे शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवल्यानंतर आता महाविद्यालयीन शिक्षणात स्पर्धा परीक्षांमध्ये हमखास यश मिळवून देण्यासाठी फिजिक्सवाला ग्रुपसोबत हे महाविद्यालय सज्ज आहे, असं नायब तहसीलदार हेमंत पाटील यांनी सांगितलं। तुम्हाला फिट व्हायचं असेल तर तुम्हाला मेंटली फिट व्हायचं असेल तर तुम्हाला एक्सरसाइज पण आवश्यक आहे आणि अभ्यास पण आवश्यक आहे। हा बॅलन्स हा संतुलन सर्वांनी साधला गेला पाहिजे असं या ठिकाणी आव्हान तुम्हाला करतो। मी आता क्लास बघितला आणि क्लासची टीचिंगची पद्धत थोडक्यात बघितली। त्यातलं फक्त मी एक हेनरीज लॉ 12वी सायन्सला असताना हेनरीज लॉ बघितला होता, परंतु एवढा छान हेनरीज लॉ एक्सप्लेन करून त्यांनी तो सांगितलेला होता। त्याच्या शॉर्ट नोट्स आणि त्या शॉर्ट नोट्सवरून पुन्हा एमसीक्यू दिलेले होते। तर मला असं वाटतं की असा अभ्यास आपण सर्वांनी केला तर यश हे आपल्यापासून दूर नाही। आणि यशचं मोजमाप मी सांगितलंय, यशचं मोजमाप जे आहे ते प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने करायचं आहे। दुसऱ्याशी तुलना करण्यापेक्षा आपण स्वतःशी तुलना करा। मी काल कुठे होतो, आज कुठे आहे आणि उद्या कुठे असणार आहे, ही तुलना प्रत्येकाने आपल्याशी केली तर मला असं वाटतं की आपल्याला निराशा येणार नाही। आणि मी पुनश्च एक वेळा या आपल्या मॅनेजरांचं त्यांच्या सर्व टीमचं अभिनंदन करतो। एवढी चांगली संधी तुम्ही आपल्या हातात आवडलेल्या सर्व मुलांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे। या संधीचं सोनं हे निश्चितपणे सर्व करतील। आणि आज या ठिकाणी सांगू इच्छितो की आज दुर्दैवी आज 3 सरकारी योग आहे। एक आहे म्हणजे मॅनेजरांचा वाढदिवस, तर मी पुनश्च एक वेळा माझ्या परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो। दुसरं म्हणजे आपल्या आज फिजिक्सवाल्याचे हायब्रिड स्कूल इंडिपेंडेंट बॅच आहे, तिचे इनॉग्रेशन। आणि तिसरं मला असं आनंद होईल आपण शेजारीच आहोत, तुमचं समोर आमचं घर आहे आणि तुमचं घर या ठिकाणी आहे। तर आमच्या तहसील कार्यालयाला असं मुख्यमंत्री 100 डेजचा जो स्पर्धा होती त्यामध्ये नाशिक विभागामध्ये आम्हाला द्वितीय प्रदर्शन मिळालेलं आहे। चांगला दिवस आहे, तिथे सरकारी योग या ठिकाणी आलेला आहे। मी पुनश्च आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो, चांगला अभ्यास करा आणि एक आव्हान करतो जसं PW फॉर फिजिक्स वाला तसं लवकरच सर PW फॉर प्रीतीसुधाजी डांगे स्कूल वाला असं लवकरच मला असं वाटतं की लोक म्हणतील असं यश आपल्या सर्वांना मिळेल। आपल्या सर्वांच्या प्रेमाने पण यश मिळेल, कारण आदरणीय राजेंचा आशीर्वाद त्या सर्वांच्या पाठीशी आहे। येत्या शैक्षणिक वर्षापासून शैक्षणिक बदलांना अनुसरून विद्यार्थी केंद्रित शिक्षण बालकांना मिळावं यासाठी प्रीतीसुधाजी शैक्षणिक संकुलानं नवीन व्यासपीठ उभं केलं आहे। नुकताच या राष्ट्रीय डिजिटल प्लॅटफॉर्मचं उद्घाटन नायब तहसीलदार हेमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी डॉक्टर PG गुंजाळ, डॉक्टर MY देशमुख, दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर भारत सुंडाळे, दत्ता पाटील सदाफळ, कार्याध्यक्ष भगवानराव डांगे, निवृत्त पोलीस अधिकारी मेघश्याम डांगे, संस्थेच्या अध्यक्षा स्नेहलता डांगे, संचालिका पूनम डांगे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। अद्ययावत डिजिटल क्लासरूमविषयी माहिती देताना प्राचार्य ज्ञानेश डांगे यांनी सांगितलं की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी मिळाव्यात या उद्देशानं फिजिक्सवाला विद्यापीठ पाठशाळा लर्निंग सेंटरची सुरुवात राहत्यामध्ये करत आहोत। हायब्रिड लर्निंग मॉडेलद्वारे अध्यापक विद्यार्थी परस्पर संवाद घडवला जाणार आहे। शहरातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुभव संपन्न प्राध्यापकांच्या माध्यमातून प्रत्येक विषयातील प्रत्येक घटकाचं शंका समाधान केलं जाणार आहे। यासोबतच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी लागणारे अभ्यास साहित्य, टेस्ट सिरीज, प्रश्नपेढी उपलब्ध करून दिली जाईल। माफक फीमध्ये बालकांना सुरक्षित वातावरणात दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी ही नवीन शैक्षणिक संधी विद्यार्थ्यांना प्रीतीसुधाजी ज्युनियर कॉलेज मार्फत उपलब्ध करून दिली जात आहे। लर्निंग सेंटर किंवा हायब्रिड इंटिग्रेटेड प्रोग्राम आपण लॉन्च केलेला आहे। हा जिल्ह्याच्या ठिकाणी जनरली या सेंटरचा प्रस्थापित आपण म्हणतो ऑफिसेस आहेत किंवा क्लासरूम्स आहेत, पण आपण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तालुका लेवलच्या विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी आपण त्यांना विनंती केली। ती विनंती मानून त्यांनी हे सेंटर दिलेलं आहे। त्याचे वैशिष्ट्य आपण लाईव्ह क्लासरूममध्ये बघितलेलेच आहे। त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे की ऑनलाईन टीचिंग आहे, ऑनलाईन डाऊट्स सॉल्विंग सेशन आहे आणि ऑनलाईन मुलांचे जे काही शंका निरसन होतं त्यातून मुलांचं जे आकलन आहे ते चांगल्या प्रकारे होतं। दुसरी गोष्ट हे सर्व लेक्चर्स रेकॉर्डेड आहे। तिसरी गोष्ट सर्व जे काही अभ्यासक्रम नियोजित केलेला आहे तो PWच्या मार्गदर्शनाखाली आहे। PW मध्ये 6वी ते 12वी या सर्व इयत्तेतील विद्यार्थी ऑनलाईन क्लासेस वेगवेगळ्या माध्यमातून करत असतात।
त्याचबरोबर यांचं PW यांनी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम UPSC असेल, MPSC असेल किंवा अदर एक्झाम असेल, यामध्ये पण त्यांचा सहभाग आहे. त्याचबरोबर आता मेडिकल एज्युकेशन मध्ये सुद्धा PWचा वापर करण्यात येत आहे. नीट जशी UG आहे अंडर ग्रॅज्युएट आणि नीट PG असते पोस्ट ग्रॅज्युएट ग्रॅज्युएशन झालं, हे तर दोन्ही PWचे सपोर्ट सिस्टम्स डेव्हलप झालेले आहेत. तर निश्चितच आपल्याकडे आपण 11वी व 12वी या 2 वर्गांसाठी या क्लासरूमचं नियोजन केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याकडं ऑफलाईन सुद्धा चांगल्या प्रकारे टीचर्स अवेलेबल आहेत. आपल्याकडे स्टेट बोर्ड व CBSE बोर्ड या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी शिक्षक अवेलेबल आहे. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, शैक्षणिक प्रणाली ही चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी आपण चांगले नवीन शोध घेत असतो, नवीन गोष्टींचा अवलंब करत असतो. निश्चितच या PW लर्निंग सेंटरचा विद्यार्थ्यांना फायदा होईल. येणाऱ्या 11वीचे विद्यार्थी आता ऑनलाईन ऍडमिशन प्रोसेस, त्याला कॅप राऊंड म्हणतात, कॉमन ऍडमिशन प्रोसिजर मधून ऍडमिशन होणार आहे. तर विद्यार्थ्यांना आता नगर, नाशिक, पुणे किंवा कुठेही जाण्याची गरज नाही. नगरमध्ये हाच कोर्स 75,000ला आहे, नाशिक आणि पुण्यामध्ये हा 90,000ला आहे. इतर राहण्याची खर्च असेल किंवा इतर जो खर्च आहे तो काहीच करण्याची गरज नाही. आज आपल्या ग्रामीण भागात ही सुविधा आपण कॉलेज फी मध्येच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर निश्चितच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल आणि निश्चितच या विद्यार्थ्यांचा पुढे गव्हर्नमेंट कॉलेजला सिलेक्शन मिळेल. गव्हर्नमेंट कॉलेजमधून शिक्षण घेत असताना उच्चतम प्रकारचे प्राध्यापक, उच्चतम प्रकारचं शिक्षण, उच्चतम प्रकारचं कॅम्पस इंटरव्ह्यू इंजिनिअरिंग मध्ये मिळतो. त्याच्यानंतर JEE मेन्सचा शिक्षक हा प्रोग्राम रन करत असतात. कोणत्या विद्यार्थ्याला टीचिंग किंवा लर्निंग बद्दल काही अडचणी असेल तर 24/7 पूर्णपणे त्यांना सपोर्ट आहे. ऍप दिले जातात, ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज आहे. चांगल्या प्रकारे आपण विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न करत आहोत. यावेळी आता 10वी बोर्ड परीक्षेत गुणवंत ठरलेल्या बालकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक रमेश लहारे यांनी केलं. यावेळी प्राध्यापक विकास कानगोडे, प्राध्यापक ओमश्री बालदंड, प्राध्यापक अजय सानप, प्राध्यापक बाबासाहेब गायकवाड, प्राध्यापक अक्षय पंडित, प्राध्यापक राहुल भदाणे यांची तसेच पालक विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाव्हळ, राहाता.